जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील बदल केलेला कायदा, याच्या संदर्भातील राजपत्र अधिसूचनेसंदर्भात आपण यापूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माहिती घेतल्यानंतर बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून हे राजपत्र, ही अधिसूचना कशा प्रकारे डाउनलोड करायची, PDF स्वरूपामध्ये कशा प्रकारे पाहायची याच्याबद्दल विचारणा केली जात होती आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच राजपत्र, हाच कायदा, ही अधिसूचना कशा प्रकारे डाउनलोड करायची, पाहायची हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे किंवा गुगलच्या माध्यमातून तुम्ही ई-गॅजेट महाराष्ट्र सर्च करू शकता। ई-गॅजेट महाराष्ट्र सर्च केल्यानंतर आपण पाहू शकता वेबसाईट आपल्याला दिसेल e-gadget.mahaonline.gov.in। ही जी काही लिंक आहे, ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी देण्यात आलेली आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला डिव्हिजन निवडावे लागणार आहे। डिव्हिजनमध्ये आपण हे सर्व राज्यासाठीचे सेंट्रल सेक्शनमध्ये पाहणार आहोत, तर आपल्याला या ठिकाणी सेंट्रल सेक्शन निवडायचे। पर्टिक्युलर एखाद्या विभागाची अधिसूचना असेल तर तुम्ही याच्यात विभाग निवडू शकता। सेंट्रल सेक्शन निवडल्यानंतर पुढे आपल्याला सेक्शन विचारलं जाणार आहे। याच्यामध्ये पार्ट 1L हे जे काय आहे याच्याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे की वेगवेगळे पार्ट असतात, त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या अधिसूचना काढल्या जातात। आता आपल्याला राजपत्र, जे अधिसूचना राज्यपालाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे, ती पार्ट 4B मध्ये पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्र अधिनियमान्वये महाराष्ट्र शासनाने केलेले भाग 1(1)(अ) आणि 1(ल) यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्तचे नियम आणि आदेश। ओके, तर याच्यानंतर आपल्याला काय निवडायचे, तारीख निवडायची, कोणत्या तारखेचा। आता आपण जे राजपत्राबद्दल बोलत आहोत ते 4 मार्च रोजी काढण्यात आलेले आहेत। आपल्याला या ठिकाणी 4 मार्च डेट निवडायची आहे। 4 मार्चपासून कधीपर्यंत पाहायचं आपल्याला, तर 5 मार्चपर्यंत पाहायचं आहे। तर 4 ते 5 आपल्याला ज्या गॅजेटची डेट पाहिजे असेल, म्हणजे पाहायचं असेल त्या गॅजेटच्या डेटनुसार आपण सर्च करू शकता। आता आपण हे वर्ग 2च्या जमिनीचं पाहणार आहोत, ते 4 तारखेला निर्गमित झालेले आहे। याच्यानंतर गॅजेट टाईप काय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, तर आपल्याला या ठिकाणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असाधारण निवडायचं आहे। मराठीत असेल तर तुम्हाला या ठिकाणी असाधारण दाखवलं जाणार आहे। याच्यानंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी निवडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे आणि सर्च केल्याबरोबर आपण पाहू शकता आपल्याला सर्च रिझल्ट आलेले आहेत, वेगवेगळे रिझल्ट आपण पाहू शकता। याच्यामधून हे जमीन महसूल संहिता 1966चं राजपत्र आहे, 4 मार्च 2025चं हे राजपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता। व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे। व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे राजपत्र खुलणार आहे, त्याची PDF जी आहे ती खुलणार आहे। आता ही PDF आहे, परंतु आपण जर याला डाउनलोड केलं तर डाउनलोडमध्ये आपल्याला PDF स्वरूपामध्ये डाउनलोड होणार नाही। बऱ्याच जणांची या ठिकाणी गफलत होते। ही ASPX फाईल आहे, अर्थात ही फाईल आपल्याकडं जर आपण डाउनलोड केली तर आपल्याला डायरेक्टली ती वेबसाईटच्या माध्यमातून खुलणार आहे। राजपत्र हे विकत मिळतं, आपण पाहू शकता याची किंमत 9 रुपये आहे। 9 पानाचं राजपत्र आहे, याची किंमत 9 रुपये, साधारणपणे 15 रुपये वगैरे ज्या काही किमती असतील त्या किमती आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जातात। आता या व्यतिरिक्त सुद्धा जर आपल्याला सॉफ्ट कॉपी ठेवायची असेल तर आपण या ठिकाणी प्रिंटवरती क्लिक करू शकता। याची प्रिंट काढायची असेल तर आपल्याला प्रिंट काढता येणार आहे आणि प्रिंट न काढता याला आपल्याला जर फक्त PDF स्वरूपामध्ये ठेवायचं असेल तर सेव्ह एज PDF करून आपण याला सेव्ह करू शकता। आता सेव्ह एज PDFवरती क्लिक केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आपल्याला फाईलचं नाव दाखवलं जातं। आपल्याला जे काही समजा वर्ग 2 जमीन GR, वर्ग 2 वर्ग जे काही आपल्याला नाव द्यायचे ते आपण या ठिकाणी नाव देऊ शकता आणि नाव दिल्यानंतर आपल्याला सिम्पली त्याला सेव्हवरती हे करायचं आहे। जसं आपण 1 2 3 4 5 6 7 8 जे काही द्यायचं असेल ते दिलं किंवा वर्ग 2 जमीन GR द्यायचं, जे द्यायचं ते नाव या ठिकाणी द्यायचं आणि दिल्यानंतर आपली फाईल आपण पाहू शकता या ठिकाणी ही डाउनलोड होणार आहे, म्हणजे PDF स्वरूपामध्ये आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होणार आहे आणि अशा प्रकारे ते आपण सॉफ्ट कॉपी ठेवू शकता किंवा याची प्रिंट काढायची तर प्रिंटसुद्धा काढू शकता। तर मोठ्या प्रमाणात माहिती विचारली जात होती, कुठल्याही प्रकारचं गॅजेट असेल तर ते गॅजेट तुम्ही या e-gadget.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकता, पाहू शकता। धन्यवाद।